हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन. आणि आज आपण घेऊन आलोय वीकली करंट अफेअर्स. वीकली जे क्विज असतात, वन लाइनर्स असतात, जे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पूर्ण आठवड्याभरात 6 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत काय काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात आपण क्विजच्या फॉर्ममध्ये बघू. क्विज झाल्यानंतर एकदा परत वन लाइनरच्या फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन करू, जेणेकरून डेलीच्या ज्या करंट अफेअर करतात ते आणि हे वीकली मोर दॅन सफिशियंट आहे कोणत्याही एक्झामला जाण्यासाठी. इव्हन बँकिंग असू देत किंवा सरळ सेवेची एक्झाम असू देत की एमपीएससी यूपीएससी एक्झाम असू देत, काही तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन हिट होताना दिसतील. दिस इज माय प्रॉमिस. ठीक आहे. त्याआधी जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे, कशाही प्रकारे पोहोचला असेल, मित्रांनी सेंड केला असेल, माझ्याकडून आला असेल, कुठूनही, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि त्याच्यात काही चेंज हवा आहे, काहीतरी सुधारणा हव्या तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला त्याच्यावर इम्प्रूव्ह करता येईल. डन. चलो डिरेक्टली वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. जास्त वेळ नाही घालवायचा आहे आपल्याला, बिकॉज कंटेंट इज द पॉवर. वी फोकस ऑन द कंटेंट. ठीक आहे. बच्चन द्यायला भरपूर वेळ आहे आपल्याकडे नंतर. चलो लेट स्टार्ट. चलो बघा आता. बघा 2027 सालापासून म्हणजे पुढच्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नवीन नाव काय असेल? व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. नाव चेंज होणार आहे. बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2027 पासून पुढच्या वर्षापासून बुकर प्राइस, जे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, नाव बदलणार आहे. 2027 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नाव बदलून बुकमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार असे ठेवले जाईल. त्याची पुरस्कार रक्कम 50,000 युरो जे आता मिळते त्याच्यावरून 1,00,000 युरो पर्यंत वाढवले जाईल. ठीक आहे. मग बुकर पुरस्कार कशासाठी? जे इंग्लिश मध्ये, मग कुठे, ब्रिटन आणि तिथले नागरिक, ठीक आहे, की जे इंग्लिश मधून लेखन करतात त्या लोकांना जो बुकर प्राइज दिला जातो. मग बुकरचे प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे, बुकर पुरस्कार आहे ते. मग जो बुकर पुरस्कार आहे, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, त्याचं नाव आंतरराष्ट्रीय काय ठेवण्यात येणार आहे? बुकमन पुरस्कार ठेवणार आहे. डन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. बघा, ईपीएफ योजना 2026 नुसार अंशतः पैसे काढण्यापूर्वी खात्यामध्ये किमान किती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे? ठीक आहे. ईपीएफ, ठीक आहे, ईपीएफ ही जी योजना आहे त्याच्यानुसार जर खात्यामधून तुम्हाला पैसे काढायचे आहेत, बघा हे काय ईपीएफ तुमचे जे असतात ना, प्रोव्हिडंट एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑफ, ठीक आहे, फंड ऑर्गनायझेशन, एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. म्हणजे मग तुम्ही जर जॉब वगैरे करत असाल, एखादी प्रायव्हेट कंपनी असेल किंवा गव्हर्नमेंट सरकारी काम करत असणार, तर तुम्हाला ईपीएफओ, ठीक आहे, तर तिथे ते तुमचा फंडचं, आता ही एक इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, यूपीएससी त्याची एक्झाम कंडक्ट करते ईपीएफओची. सो ती ऑर्गनायझेशन सगळा तुमचा फंड काय करते? रेग्युलेट करतं. मग एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड योजनेनुसार जर तुम्हाला त्या फंड मधून पैसे काढायचे असतात ना, ते अंशकालीन जमा होत असतात. मग मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, मुलाला फॉरेन पाठवायचं असेल, तेव्हा मध्ये मध्ये ते एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड मधून लोक पैसे काढत राहतात. मग ते काढण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये किमान किती शिल्लक ठेवणे बाकी आहे? म्हणजे जर तुमच्याकडे 100 रुपये आहेत तर तुम्ही 75 रुपये काढू शकतात, 25 रुपये तिथेच ठेवायला लागतात. म्हणजे 25% शिल्लक ती खात्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. किती? 25%. डन. केंद्र सरकारने एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड योजना 26 अधिसूचित केली, ज्यामध्ये 25% किमान शिल्लक विस्तारित पैसे काढण्याची सुविधा, 12 महिन्यांच्या सेवेनंतर अंशतः पैसे काढण्याची तरतूद आहे. म्हणजे 12, जर तुम्ही लागलेत जॉबला आणि मग तुम्हाला 12 महिन्यांनी वाटले की अडचण, तर 12 महिन्यांनी काढू शकता. या व्यतिरिक्त बघा, यूपीआय आधारित पीएफ, ठीक आहे, यूपीआय आधारित पीएफ पैसे काढण्याची पण सुविधा आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप सेवांमुळे ईपीएफओ सदस्यांना त्यांची पीएफ शिल्लक व्यवहार दाव्यांच्या स्थितीची डिजिटल पद्धतीने मिळवता येईल. ठीक आहे. सो ईपीएफ योजनेबद्दल हे सगळं आहे. ठीक आहे. याच्याबद्दल तुम्ही फक्त काय करा, लक्षात ठेवा. बघा आता पुढचं, 2026 फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला? म्हणजे आता बाद फेरी म्हणजे काय? पहिली फेरी, जिथून मग सुपर 8, सुपर 4 नंतर सेमीफायनल, फायनल मध्ये जातात. त्याच्यातला सगळ्यात वयस्कर खेळाडू कोण ठरला की ज्याने त्या बाद फेरीमध्ये काय केला? गोल केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण आहे? ख्रिश्चियानो रोनाल्डो. आता तो त्याचा लास्ट वर्ल्ड कप होता असं म्हटलं जातं. आता तो रिटायरमेंट घेईल. रोनाल्डोने 2026च्या फिफा विश्वचषक बाद फेरीच्या सामन्यात
क्रोएशिया विरुद्ध, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, गोल करून वयाचे 41 वर्ष आणि 147 दिवस, 41 वर्ष आणि 147 दिवस असताना विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. आपल्याकडे जर गावाकडे बघितलं तर 41 वर्षाचा जो माणूस असतो, ठीक आहे, त्याच्या मुलामुलींचे लग्न होऊन तो आजोबा झालेला असतो, जर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. सो आणि तो 41 इयर्सचा आहे वाटत नाही, त्याने तो सगळ्यात काय वयस्कर खेळाडू ठरलाय. बघा, ऑपरेशन सेफ सायबर स्पेस, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ऑपरेशन सेफ सायबर स्पेस ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली? गुजरात, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करा. आठवड्याच्या न्यूज, मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे, लक्षात ठेवा. गुजरात पोलिसांनी महिला आणि मुलांच्या सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी, सायबर जागरूकता वाढवण्यासाठी बघा 1 ते 28 जुलै दरम्यान ऑपरेशन सेफ सायबर स्पेस दिलं. आता जरी नुसतं असं विचारलं की गुजरात राज्याने सुरू केलेलं ऑपरेशन सेफ सायबर स्पेस कशासाठी? महिला आणि लहान मुलांना जागरूकता, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. एक जरी आला एमसीक्यू तरी तुमचं काम तिथे होऊन जाईल. काही तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय, मल्टिपल टाइम्स रिवाइज करायचं, दॅट्स इट. भारताच्या बघा, आता भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय प्रक्षेपण वाहनाचे नाव काय? पहिला आहे खाजगी आहे, भारताने मेड इन इंडिया आहे. भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय प्रक्षेपण वाहनाचे नाव काय? विक्रम यान. बघा, स्कायरूट कोणी बनवले? स्कायरूट एरोस्पेस यांनी बनवले जुलै ऑगस्ट 2026 दरम्यान. कुठे? श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताच्या पहिल्या, व्हेरी इम्पॉर्टंट स्टार करा, खाजगी कक्षीय प्रक्षेपण यान विक्रम 1 चे काय केलेले? आगमन. हे पहिले अभियान प्रक्षेपण करणार आहे. बघा, विक्रम 1 चे आगमन हे पहिले अभियान, मग पहिल्या अभियानाचं नाव काय? आगमन, ठीक आहे. हे अभियान भारताचे खाजगी अंतराळ क्षेत्र, स्वदेशी तंत्रज्ञान, जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता मजबूत करण्याच्या दिशेने एक काय महत्वपूर्ण पावले. कशाच्या दिशेने? विक्रम 1चं जे पहिले अभियान आहे त्याचं नाव काय? आगमन आहे, ठीक आहे. कुठून झालं ते? स्कायरूट एरोस्पेस, ठीक आहे. जुलै ऑगस्ट दरम्यान त्यांनी केलंय श्रीहरिकोटा येथून. कुठून सोडले ते? सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताच्या पहिल्या खासगी कक्षीय, म्हणजे पहिलं येते, ठीक आहे, पहिलं प्रायव्हेट काय कक्षीय प्रक्षेपण असेल. आलं लक्षात? ते नाव फक्त लक्षात ठेवा. त्याचं नाव काय? प्रक्षेपण वाहनाचं नाव काय? विक्रम आहे. आणि त्याचं पहिलं जे अभियान आहे त्या अभियानाचं नाव काय? आगमन आहे. गेटिंग? सो या गोष्टी लक्षात ठेवा. बघा आता, लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम, लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम ही मोहीम कोणत्या वेधशाळेने प्रक्षेपित केली? कोणत्या वेधशाळेने प्रक्षेपित केली? बघा, वेरा सी रुबिन वेधशाळा. बघा आता, चिली मधील NSF DOE वेरा सी रुबिन वेधशाळेने 10 वर्षांची लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम्स मोहीम सुरू केली, जिचे उद्दिष्ट काय? बघा, विश्वाचा सर्वात तपशीलवार टाइम लॅप्स नकाशा तयार करून डार्क मॅटर असेल, ब्लॅक होल असेल, वैश्विक उत्क्रांतीचा अभ्यास करणे असेल, काही असू दे. आता तुम्हाला विचारतील वेरा सी रुबिन वेधशाळा कोणत्या देशाचे? चिली, ठीक आहे. लेगसी सर्वे ऑफ अँड टाइम कोणत्या देशाकडून प्रदर्शित केला जातो? चिलीकडून कोणत्या ऑर्गनायझेशन थ्रू केला जातो? तो वेरा सी रुबिन वेधशाळा. आलं लक्षात? 10 वर्षांची जी लेगसी सर्वे स्पेस ऑफ टाइम आहे, त्याचं काय असेल? टाइम लॅप्स वगैरे. टाइम लॅप्स म्हणजे कसं? आता आपण बघतो की फेब्रुवारी 28 आहे, ठीक आहे, लीप इयर वगैरे, मग त्याच्यात टाइम लॅप्स कधीतरी म्हणजे जगाचं घड्याळ आणि नॉर्मल देशांची घड्याळ एकाच सिंकने आहेत की नाही, ते थोडंफार मागे पुढे होतं की नाही ते बघायचं आहे. तो सगळा काय करायचंय? अभ्यास तिथे करायचा आहे. डन. चिलीमध्ये इम्पॉर्टंट आहेत ह्या सगळ्या गोष्टी, लक्षात असू द्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान ग्रामीणचे मुख्य उद्दिष्ट काय? विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि उपजीविका बळकट करणे. आता बघा, केंद्र सरकारने डेव्हलपमेंट इंडिया रोजगार आणि उपजीविका अभियान ग्रामीण सुरू केले आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 125 दिवसांच्या पगार रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाईल. आता हा कशाचा भाग असणार आहे? विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान ग्रामीण. व्हीबीजी रामजी ती जी मोहीम आहे, म्हणजे योजना आहे, एमजी नरेगाच्या जागी विकसित भारत
ग्रामीण राम VBG रामजी, ठीक आहे, VBG रामजी. त्याच्यात 125 दिवसांचं, म्हणजे आधी 100 होतं, आता 125 दिवसांचं, ठीक आहे. जागतिक प्राणीजन्य रोग दिन कोणत्या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ केला जातो? वर्ल्ड झुनोसिस, बघा, वर्ल्ड झुनोसिस डे 6 जुलैला साजरा केला जातो. कोणाच्या सन्मानार्थ केला जातो? लुई पाश्चर, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 1885 मध्ये बघा, लुई पाश्चर यांनी केलेल्या पहिल्या यशस्वी रॅबीज लसीकरणाच्या सन्मानार्थ 6 जुलै जागतिक प्राणीजन्य रोग दिन साजरा केला जातो. प्राणीजन्य रोगांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि वन हेल्थ दृष्टिकोनातून मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या एकात्मिक आरोग्याला काय देणे? प्रोत्साहन देणे, हे त्याचं काय उद्दिष्ट. डन. काय काय त्याच्यात? लुई पाश्चर यांचा, त्यांनी जो शोध लावला कशाचा? रेबीज लसीकरणाचा, त्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो, जागतिक प्राणीजन्य रोग दिन, वर्ल्ड झुनोसिस डे 6 जुलै. डन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. सी नेक्स्ट. ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? ऑस्ट्रेलियाने जिंकलं. कोणाला हरवलं? इंग्लंडला हरवलं. बघा, लंडनच्या लॉर्ड्सवर झालेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं आणि 7व्यांदा काय झालं? त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. विजेतेपद पटकावलं. बेथ मुनीला 64, म्हणजे ही जी ऑस्ट्रेलियाची प्लेयर आहे बेथ मुनी, तिने 64 रन केले लास्ट मॅच मध्ये, सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर इंग्लंड कडून नॉट सायवर ब्रंटने नाबाद 58 धावा केलेल्या होत्या. डन. आता ऑस्ट्रेलियाची कॅप्टन कोण होती? एलिस पेरी. आता एलिस पेरी एकटी अशी कॅप्टन आहे की तिने 9 ICC चॅम्पियन्स जे ट्रॉफीज आहेत त्या जिंकलेल्या आहेत, 7 T20 वर्ल्ड कप आणि 2 ICC वर्ल्ड कप. एकटी कॅप्टन आहे, जी महिला कॅप्टन आहे ऑस्ट्रेलियाची, तिने 9 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीज तिने जिंकलेल्या आहेत. एलिस पेरी, लक्षात असू द्या. डन. सो हे इम्पॉर्टंट आहे, 7व्यांदा लक्षात ठेवा, विक्रमी येते. भारत सरकारने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल कार्ड सुरू केले? भारताने EOIC कार्ड, OCI कार्ड म्हणजे काय? ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता आपल्याला पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया याच्यामधला फरक आपण बघितलेला होता. आता हे जे लोक असतात, हे यांचे नातेवाईक, यांचे पूर्वज भारतीय असतात, म्हणून यांना ह्या कार्डनुसार किती वेळात भारतात येता येईल. पुन्हा एम्बसीला, म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाच्या एम्बसीत जायची गरज नाहीये. ते कितीही वेळास इथे येऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे त्यांना पुन्हा व्हिसाची गरज पडणार नाही, असं ते कार्ड असतं. बघा, भारत सरकारने EOCI म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड सादर केले, जे विद्यमान OCI कार्डची एक सुरक्षित डिजिटल आवृत्ती असेल. म्हणजे नवीन वेगळं नाहीये, जे ऑलरेडी कार्ड आहे त्याच डिजिटल आवृत्ती असणार आहे. ते स्मार्टफोनवर डाउनलोड करून, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून वापरता येते. उपक्रम परदेशस्थ भारतीयांसाठी प्रवास, कागदपत्र पडताळणी, इमिग्रेशन प्रक्रिया काय करते? सुलभ करते आणि डिजिटल इंडिया आणि E-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देते. म्हणजे कसं असतं, जे फिजिकल हँड, म्हणजे हातात जे डॉक्युमेंट असतं ते घेऊन घडी तुम्हाला चेकिंगसाठी जावं नाही लागत, एम्बेसीला जावं नाही लागत. तुमच्या मोबाईलमध्ये ते कार्ड असेल, सगळं डॉक्युमेंट असेल, तर तुमचा प्रवास सुखकर होतो. आणि आपल्या डिजिटल इंडिया आणि E-गव्हर्नन्सला पण त्याचं प्रोत्साहन भेटतं. की जस्ट इमॅजिन ना, की तुम्ही तुमच्याकडे आता लायसन्स कॉपी आहे समजा, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्टली दाखवू शकता की दिस इज द ओरिजिनल कॉपी. पण कशी असेल तर E-कॉपी असेल, पुन्हा ते फिजिकल कॅरी करायचा लोड नसतो. डन. उत्तर प्रदेश राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला किती एकरकमी मदत केली जाणार आहे? 30,000. बघा, उत्तर प्रदेशने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट सर्व्हिसेस अंतर्गत बिलो पॉवर्टी लाईन कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचे निधन झाले, म्हणजे ब्रेड ओनर आपण जो म्हणतो, त्याचं जर निधन झालं तर त्यांना एक रकमी 30,000 रुपये एक वेळ मदत करते. या योजनेचा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार, म्हणजे डायरेक्ट आधार आणि जिथं तुमचा बँक अकाउंट जॉईन केलाय तिथे जाणार. डन. इव्हन काही महिलांना, ज्या महिला असतील त्यांना प्रशिक्षण सुद्धा या
योजनेअंतर्गत दिलं जातं. डन. पश्चिम बंगालच्या बघा, पश्चिम बंगालचे किती पारंपरिक उत्पादनांना अलीकडेच जीआय टॅग प्रदान करण्यात आलंय? तर 3 बघा, पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील 3 पारंपरिक उत्पादनांना जीआय टॅग प्रदान करण्यात आलेले. त्याच्यात बघा, चंदननगरचा जलभरा, बघा जलभरा स्वीट येते, जनाईचा मनोहरा आणि बालागडच्या पारंपरिक लाकडी बोटी. आता चंदननगरचा जलभरा बघा स्वीट पदार्थ आहे, खूप फेमस आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कोणकोणत्या आहेत? या 3 आहेत. अलीकडेच शास्त्रीय दृष्ट्या बघा, अलीकडेच शास्त्रीय दृष्ट्या सुमारे 700 वर्ष जुने असल्याचे घोषित केलेले वडाचे झाड कोणत्या राज्यात सापडले? बिहारमध्ये. ठीक आहे, कितवी वर्षे? 700. आणि वडाच्या झाडाचं पारंपरिक म्हणजे वैज्ञानिक नाव काय? फिकस बेंगॉलेन्सिस. ठीक आहे. मग बिहारमधील मुंगेर येथे, बिहारमधील मुंगेर जो भाग आहे तिथे 700 वर्षे जुने असल्याचे झाड तिथे सापडले. आणि हा भारतातला पहिलाच नोंदवलेला अभ्यास आहे. म्हणजे ह्या अभ्यासात असं जुनं झाड, ठीक आहे, की 700 वर्ष, हे बघा फोटो काढलेत त्यांनी. ह्या अभ्यासात AMS आधारित रेडिओ कार्बन डेटिंग, कार्बन 14 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे प्राचीन वृक्षांचे संवर्धन आणि पर्यावरण इतिहासाचा अभ्यासाला एक नवे. कार्बन 14 माहिती आहे ना? कार्बन 14 नुसार काय केलं जातं की त्या झाडाचं एज किती आहे ते फाइंड आउट केलं जातं. डन. कार्बन 12 आणि कार्बन 14 या डेटिंग टेक्नॉलॉजीज आहेत. सी नेक्स्ट. भारत माली निर्यात प्रोत्साहन मंच कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? बामाको. मालीची काय ती राजधानी. व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने भारत आणि मालीने बघा बामाको येथे भारत माली निर्यात प्रोत्साहन मंच सुरू केलेला आहे. 2025-26 आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 326.61 दशलक्ष अमेरिकन डॉलर पोहोचलाय. मागील वर्षाच्या तुलनेत तो 55% काय झालेला आहे? वाढलाय. डन. ACME ग्रुपने बघा, ACME ग्रुपने ग्रीन मिथेनॉलच्या निर्यातीसाठी कोणत्या जपानी कंपनी सोबत ग्रीन मिथेनॉलसाठी कंपनी सोबत करार केलेला आहे? मित्सुबिशी गॅस केमिकल. ओके, मित्सुबिशी गॅस केमिकल ही जपानची कंपनी आहे. ठीक आहे. ACME ने आपली जी कंपनी आहे ग्रीन मिथेनॉलच्या निर्यातीसाठी करार केलाय. भारताच्या बघा ACME ग्रुप आणि जपानच्या मित्सुबिशी गॅस केमिकल यांनी ओडिसातील ओडिसातील पॅरादीप येथून जपानला दरवर्षी 1 लाख टन ग्रीन मिथेनॉल निर्यात करण्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा करार केलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ग्रीन मिथेनॉलचा प्रकार आहे तो, ग्रीन इथेनॉल नाही मिथेनॉल. डन. जे न्यूज मध्ये ते लक्षात ठेवा. सी कोणत्या वनस्पतीच्या बियापासून चॉकलेट बनवले जातं? कोको. 7 जुलै जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, चॉकलेट हे कोकोचं नाव काय? थिओब्रोमा काकाओ बियांपासून बनवले जाते. कोट डी आयव्होर लक्षात ठेवा, हा जो देश आहे कोट डी आयव्होर जगातील सर्वात मोठा कोको उत्पादन देश आहे. डन. सो जागतिक चॉकलेट दिन 7 जुलैला साजरा केला जातो आणि कोकोच्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं. गेटिंग. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या संस्थेला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलेले? ICMR. ठीक आहे, ICMR. डन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला त्यांच्या AI आधारित, ठीक आहे, माइंड्स या उपक्रमाला बघा डिजिटल मानसिक आरोग्य प्लॅटफॉर्मसाठी ई गव्हर्नन्स पुरस्कार 26 सुवर्ण पुरस्कार सन्मानित करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म AI आधारित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा काय करतात? सुलभ करतात. गेटिंग. सो हा प्रकल्प ICMRच्या माइंडच्या प्रकल्पाला ई गव्हर्नन्स पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणजे संस्थेला सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. डेन. मिशन कायाकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? दिल्लीने. कशासाठी? सरकारी शाळांचे आधुनिकीकरण, शाळांचा कायाकल्प घडवून आणायचा. म्हणजे आता जे प्रायव्हेट शाळा फ्लरिश होत आहे त्यांच्या जागी मिशन कायाकल्प सुरू केलाय. उद्देश काय? सुरक्षित स्वच्छ सर्वसमावेशक आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण प्रदान करणे. ह्या योजनेअंतर्गत बघा शाळा पायाभूत सुविधा अद्ययावत करतील, आधुनिक प्रयोगशाळा, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता सुविधा पुरवतील, दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधा विकसित करतील. गेटिंग.
सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काय मिशन कायाकल्प दिल्ली सरकारचं आहे, कशासाठी? सरकारी शाळांचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे रिनोव्हेशन करायचं त्याच्यासाठी तो आहे. 2025-26 मध्ये नवीन GI नोंदणीमध्ये कोणते राज्य प्रथम आहे? मध्य प्रदेश. कोणते? मध्य प्रदेश. ठीक आहे. 2025-26 आर्थिक वर्षात 125 नवीन GI टॅगची नोंदणी झाली. त्यामुळे GI उत्पादनांची संख्या किती झाली? 822. नवीन नोंदणीमध्ये मध्य प्रदेश काय आघाडीवर आहे, पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. GI टॅग उत्पादनाच्या बघा आता GI टॅग उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीला आणि विशिष्ट गुणांना कायदेशीर संरक्षण देते. कायदेशीर संरक्षण देते. गेटिंग? आपला कायदा काय? GI कायदा 1999 नुसार आपल्याकडे दिले जातं आणि मद्रास, ठीक आहे, म्हणजेच काय चेन्नईला त्याचं काय आपल्याकडे आपलं इंडियाचं हेडक्वार्टर आहे. लक्षात ठेवा, चेन्नईला आपलं हेडक्वार्टर आहे. डन. 125 822. बघा जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 125. 197 देशांपैकी आपला जागतिक पासपोर्ट क्रमांक किती आहे? 197 देशांमध्ये 125वा. गुण किती मिळालेले? 45.1 हा भारताचा स्कोर आहे आणि हा 5 वर्षातील सर्वाधिक स्कोर आहे. ठीक आहे. हा काय करतो? जागतिक गतिशीलता, जीवनमान आणि गुंतवणुकीची संधी आणि कशांवर पासपोर्टचे मूल्यांकन करतो. यावर्षी स्वीडन काय पहिला आहे? स्वीडन पहिला. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जागतिक पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान काय? 125. किती देशांमधून? 197 मधून. पहिला कोणता आहे? स्वीडन आहे. भारताचा स्कोर काय? 45.1 आणि मागील 5 वर्षात भारताचा सर्वोच्च स्कोर आहे. 3-4 ओळी मोर दॅन सफिशियंट. तुमचं आन्सर बरोबर होऊन जाईल. डन. सीजी सेमी ओसॅट सुविधेचे उद्घाटन कुठं झालं? सानंद, गुजरात. बघा मोदी साहेबांनी गुजरातच्या सानंद येथे सीजी सेमी ओसॅट सुविधेचे उद्घाटन केले, ज्यामुळे सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारताची सेमीकंडक्टर असेंब्ली व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि चाचणी क्षमता अधिक मजबूत होईल. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी चिप डिझाईन म्हणजे सेमीकंडक्टर चिप डिझाईन पासून पॅकेजिंग आणि चाचणीपर्यंत संपूर्ण सेमीकंडक्टरची व्हॅल्यू चेन विकसित करेल, म्हणजे मूल्य साखळी विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. बघा हे तर सानंद, गुजरात येथे मोदी साहेबांनी काय केलं? त्याचं ते चिपचं उद्घाटन केलं, म्हणजे जेणेकरून काय असणार आहे? सेमीकंडक्टरचं असेंब्ली पण तिथेच होईल, चाचणी पण तिथे, असेंब्ली टेस्टिंग सगळं तिथेच तुम्हाला बघायला मिळेल. कुठे? सानंद, गुजरात. जीसी सेमी ओसॅट सुविधा सानंद, गुजरात येथे मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील IGE, ठीक आहे, IGE, ठीक आहे. बघा आता इथे मीटिंग झालेली, बोर्ड ऑफ ट्रेड मीटिंग जे झालेले, ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावर IGEच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले? भारत. ठीक आहे. बघा 6 ते 8 जुलै रोजी कुठे झाले ती? जिनिव्हा येथे होणाऱ्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील इंटर गव्हर्नमेंटल, ठीक आहे, पॅनलची जी मीटिंग झाली. ठीक आहे. बघा आंतरशासकीय तज्ञ गट इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन एक्सपर्ट IGEच्या 9व्या बैठकीत सत्राचे अध्यक्षपद भारताने भूषवलंय. याच्यात ग्राहक संरक्षण क्षेत्रातील आपले डिजिटल उपक्रम सादर करेल, ज्यामध्ये राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन, काय राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन आणि AI आधारित जागृतीचा समावेश असेल. गेट इट? बघा नेमार ज्युनियर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा केली. केव्हा केली? 2025चा फिफा क्लब विश्वचषकानंतर. आता 2025 बघा आता, आणि फिफा विश्वचषकानंतर. आता हा चुकीचं आहे. 2026 फिफा विश्वचषकानंतर. आता जेव्हा तो त्यांची मॅच झाली, ठीक आहे, सो ब्राझील हरल्यानंतर त्याने काय केलं? राजीनामा दिला. ब्राझीलचा आहे तो स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. ब्राझीलसाठी त्याने 130 सामन्यांमध्ये 80 गोल करून तो देशाचा आतापर्यंतचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू ठरला. ब्राझीलचा सगळ्यात जास्त, म्हणजे ब्राझीलकडून खेळून त्यांनी सगळ्यात जास्त गोल केलेले आहेत. त्याने आता राजीनामा दिलाय. नेमार ज्युनियर कोणत्या देशाचा आहे? ब्राझीलचा. लक्षात ठेवा. विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारकडून चालवली जाते? उत्तर प्रदेश. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा हस्तशिल्प आणि कारागिरों के विकास, म्हणजे त्यांच्यासाठी हे काय चालू आहे.
उत्तर प्रदेश विश्वकर्मा श्रमिक योजना 2026 ही पारंपरिक कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण देते, आधुनिक साधन संच देते, आर्थिक सहाय्य देऊन स्वयंरोजगार आणि सूक्ष्म लघु मध्यम MSME क्षेत्राला काय देते, प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत बघा पात्र लाभार्थ्यांना 6 दिवसांचे, ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, किती 6 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि 10,000 ची धन म्हणजे एक वेळेस वन टाइम 10,000 रुपये दिले जातात आणि 10 लाखांपर्यंतचे सवलतीचे कर्ज मिळते. आलं लक्षात. मोस्टली ना जे कारागीर आहेत, ठीक आहे, की जे समजा आपण ते हे असतात बघा, कार्पेंटर्स असतात, परत प्लंबर्स वगैरे असतात. आता हे जे आहेत ना, हे स्किल बेस्ड कामं आहेत, ठीक आहे. आपल्याकडे त्या लोकांना एवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, बट ऍक्च्युली त्यांच्याशिवाय ते चालत पण नाही, ठीक आहे. जर तुमचा नळ खराब झाला तर तुम्ही थोडी ना करणार आहे, त्याच लोकांना म्हणजे त्या पर्टिक्युलर स्किल्ड वाल्या लोकांनाच बोलवावं लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारची ही काय स्कीम आहे, कोणती आहे, विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजना. त्याच्या अंतर्गत त्यांना 6 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं, बरोबर आहे. आणि त्यांचा जो स्किल सेट आहे तो वाढवण्यासाठी ते प्रशिक्षण असेल 6 दिवसांचं. वन टाइम 10,000 रुपये त्यांना दिले जातील, जे पात्र असतील 10,000 रुपये दिले जातील आणि 10 लाखांपर्यंतचं कमी व्याजदराने कर्ज त्यांना दिलं जाईल. तर ही 2026 ची उत्तर प्रदेश सरकारची काय स्कीम आहे. बघा आता, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट BPR&D, ठीक आहे, च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली, अलोक कुमार मित्तल. बघा आता, केंद्र सरकारने अन्वेषण विभाग, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आणि सरदार वल्लभभाई पटेल पोलीस नॅशनल अकॅडमी नवीन प्रमुखांच्या नियुक्तीला मंजुरी दिलेली आहे. कशासाठी, पोलीस प्रशासनात महत्वपूर्ण बदल केलेले त्यानुसार हा निर्णय पोलीस आधुनिकीकरण म्हणजे पोलीसचं मॉडर्नायझेशन, गुन्हेगारी माहिती व्यवस्थापन, IPS प्रशिक्षण आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या सगळ्या गोष्टींकडे हे सगळं लक्ष दिलं जाईल. उत्तर कोरियामध्ये बघा DPRK काय, उत्तर कोरियामध्ये DPRK भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली, म्हणजे DPRK म्हणजे काय, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ नॉर्थ कोरिया, ठीक आहे, नॉर्थ कोरिया. संजीव जैन यांची तिथे नियुक्ती झाली. भारताने बघा 6 जुलै 26 रोजी IFS अधिकारी संजीव जैन यांची उत्तर कोरिया DPRK येथील नवे राजदूत म्हणून नियुक्ती केलेली. ही नियुक्ती पूर्व आशियामध्ये भारताचे राजनैतिक अस्तित्व आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील सामरिक हितसंबंध मजबूत करण्याच्या दिशेने काय महत्वपूर्ण पाऊल आहे. उत्तर कोरियामध्ये कोणाची नियुक्ती झाली, संजीव जैन. पुढे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा कोणता सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, बिंतांग आदिपूर्ण. बिंतांग आदिपूर्ण त्यांना ते देण्यात आलेला आहे, ठीक आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही कोणत्या राज्य सरकारची आहे, उत्तर प्रदेश. बघा, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत मुलींना जन्मापासून तर उच्च शिक्षणापर्यंत, किती, जन्मापासून तर उच्च शिक्षणापर्यंत किती टप्प्यांमध्ये, 6 टप्प्यांमध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे 25,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. आता कशासाठी, बाल शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, लैंगिक समानता असेल, डिजिटल सुशासन असेल, यांना प्रोत्साहन देण्याचा एक दिशेने महत्वपूर्ण उपक्रम आहे. डन. सो ही मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही कोणत्या राज्याची आहे, उत्तर प्रदेश राज्याची. नेक्स्ट, राजवासना रबर धरण, ठीक आहे, राजवासना रबर धरण कोणत्या नदीवर बांधले जाणार आहे, हेरन नदी. हेरन नदी इम्पॉर्टंट आहे. गुजरात सरकारने बघा दक्षिण कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करून हेरन आणि अंबिका नद्यांवर राज्यातील पहिल्या हवा भरता येणाऱ्या रबर धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. या प्रकल्पामध्ये बघा स्कॅडा प्रणालीच्या मदतीने जल व्यवस्थापन, सिंचन, भूजल पुनर्भरण, पूर नियंत्रण, जल सुरक्षा अधिक मजबूत केले जाईल. डन. सो दीज आर द थिंग्स. राजवासना रबर धरण कोणत्या नदीवर आहे, तर हेरन नदीवर आहे. ओके. कोणत्या संस्थेने बघा म्हणजे काय, सॉलिड मोटरची पहिली यशस्वी जमिनीवरील चाचणी घेतली, इस्रोने, ठीक आहे. बघा 3 जुलै 26 रोजी इस्रोने सॉलिड मोटरची पहिली जमिनीवरील चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. गगनयान मोहिमेच्या तयारीमध्ये एक महत्वपूर्ण
टप्पा गाठलाय. मानवी अंतराळासाठी आवश्यक असलेलं स्वदेशी प्रतोदन, क्रू मॉड्यूल, पॅराशूट रिकव्हरी तंत्रज्ञानाला एक काय दिलेले महत्वाचे पाऊल मानले. ठीक आहे. सॉलिड मोटरची चाचणी कोणी केलेली? इस्रोने केलेली. बघा उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 2026 अंतर्गत किती गुंतवणुकीचे लक्ष ठेवण्यात आलेले? तर 2 लाख कोटीहून अधिक. उत्तर प्रदेशने बघा, उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 26 ला मंजुरी दिली. यामध्ये 2 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, 2 गिगावॅट डेटा सेंटर क्षमता आणि AI सक्षम हरित सेंटर्सला त्याचा काय असेल? समावेश. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया उपक्रमांना काय भेटेल? नवीन चालना भेटेल. गेटिंग? बघा, पश्चिम बंगाल सरकारने प्रधानमंत्री श्रमिक प्रोत्साहन योजना अंतर्गत PMCSY किती कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजूर दिली? तर 313.3 कोटी. 313.3 कोटी रुपये. बघा, पश्चिम बंगाल सरकारने प्रधानमंत्री चहा श्रमिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 313 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली, ज्यामुळे उत्तर बंगालमधील 3 लाखांहून अधिक चहाच्या मळ्यांमधील कामगारांना त्यांच्या कुटुंबांना फायदा होईल. गेटिंग? हे एवढी स्कीम आणि किती कोटी रुपये दिले ते लक्षात ठेवा. नेक्स्ट, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाने परिधान करायचा असलेला ज्यूट विस्कॉस मिश्रित अधिकृत गणवेश कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन. आता ज्या राष्ट्रकुल स्पर्धा आहे 2026च्या, तिथे जो भारताचा जो क्रू जाईल, भारताची जी टीम जाईल, त्यांचा जो गणवेश असेल तो ज्यूट पासून बनलेला असेल. ज्यूट विस्कॉस मिश्रित जो गणवेश असेल. ठीक आहे. बघा, 100% जैव विघटनशील ज्यूट विस्कॉस मिश्रित अधिकृत पोशाख असेल. भारताचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड मेक इन इंडिया या उपक्रमांवर तो काय असेल? आधारित असेल. ठीक आहे. बघा, हा जो गणवेश असेल तो बघा, इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन मंत्रालयाने विकसित केलेला आहे. मॉस्पी, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन 2024-25 हे त्याचं काय असणार आहे? बघा, इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन. आता 2024-25 काय असेल? बेस इयर असेल. याच्यात जवळपास 19 सेवा आणि उपसेवांचा समावेश असेल. लक्षात ठेवा, किती? 19 सेवा आणि उपसेवा, आणि जवळपास 60% सर्व्हिस सेक्टरचा भाग याच्यात समाविष्ट असेल. डन. सो हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि हा कसा असणार आहे? मंथली, मासिक उच्च वारंवारता आर्थिक निर्देशांक असेल. मंथली काढला जाईल. डन. आता बघा ना, 3-4 इंडेक्स आहेत. WPI, CPI, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन. आता हे चारमधून आपण CPI चा वापर करतो महागाई ठरवण्यासाठी, म्हणजे आपण इन दिस सेन्स RBI. ठीक आहे. आता सर्व्हिसेस पण त्याच्यात काउंट केला जाईल. बघा, मिझोरम विद्यापीठाच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला, ठीक आहे, नॅचरल हिस्टॉरिक मॉन्युमेंटला भारताचे कोणते निर्दिष्ट संग्रहण म्हणून घोषित करण्यात आलं? 21वे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, क्लायमेट चेंजच्या मिझोरम विद्यापीठाच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला जैविक विविधता कायदा 2002 अंतर्गत जैविक विविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 नुसार भारताचे 21वे नामित संग्रहस्थान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नर्मदा प्रकल्पाशी संबंधित देयक करारावर किती राज्यांनी स्वाक्षरी केलेली? 4. नर्मदा जल विवाद. ठीक आहे. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ट्रायब्युनल निर्णयाच्या आधारावर नर्मदा प्रकल्पाशी संबंधित कोणकोणते राज्य? नाव लक्षात ठेवा. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र. गुजरात, महाराष्ट्र, MP, राजस्थान यांनी ऐतिहासिक देय करार केलाय. कोणता प्रकल्प आहे? नर्मदा प्रकल्पाशी देयक करारावर. डन. राज्यांची नावं लक्षात ठेवा. ट्रायबेक्सच्या सुरुवातीच्या टप्प्यात किती मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना सुरू करण्यात आलेले? 20. बघा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने ट्रायबेक्स नावाचे भारतातील पहिले डिजिटल आदिवासी शिक्षण आणि ज्ञान व्यासपीठ सुरू केलेले, जे कौशल्य विकासाला, ठीक आहे, कौशल्य विकासाला आणि आदिवासी कला, संस्कृती, भाषा, पारंपरिक ज्ञानाच्या जतनाला काय देते? प्रोत्साहन देते. आलं लक्षात? सो ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. ट्रायबेक्स काय? डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यात आदिवासी कल्चर, संस्कृती अभ्यासक्रमाला चालना दिली जाते. भारत इंडोनेशिया यांच्यात किती द्विपक्षीय करार सामंजस्य झाले? 14. आणि इंडोनेशियाने मोदी साहेबांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मानाने पण काय केलं?
सन्मानित केला. बघा 14 द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केलेली. आणि त्यांचा सर्वोच्च सन्मान कोणता दिला मग? बिनतांग आदिपूर्ण. कोणता? बिनतांग आदिपूर्ण. ठीक आहे, आदिपूर्ण. बघा कॅपिटल ड्रेजिंग फेज 6, कॅपिटल ड्रेजिंग फेज 6 प्रकल्पानंतर कामराजार बंदर हे भारतातील असे कोणते प्रमुख बंदर आहे जिथे 18 मीटरचा ऑपरेशन ड्राफ्ट उपलब्ध आहे? दुसरे. ठीक आहे, दुसरे बंदर आहे. कॅपिटल ड्रेजिंग फेज 6 प्रकल्पानंतर तामिळनाडू मधील कामराजार बंदर हे 18 मीटरचा कार्यान्वित ड्राफ्ट असलेले भारतातील दुसरे प्रमुख बनले आहे. आणि हे 1,70,000 DWT पर्यंतचे केप साइज बल्क कॅरियर्सना काय करू शकते? हाताळू शकते. डन. कामराजार बंदर. बघा जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन नेमका कोणत्या शाश्वत विकास ध्येयाशी संबंधित आहे? SDG 7, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा. परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा. ठीक आहे. दरवर्षी 10 जुलै रोजी सार्वजनिक हा दिन साजरा केला जातो. ठीक आहे. नाव हे होते सगळे MCQ आतापर्यंत. जवळपास 50च्या आसपास सगळे MCQ असतील. ठीक आहे. सो याच्यानंतर आता पटकन आपण फक्त वन लाइनर बघूयात की किती काय वन लाइनर आहेत, जेणेकरून तुमचा एक होलिस्टिक अभ्यास होईल. ठीक आहे. बघा आता 2027 सालापासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नवीन नाव काय असेल? बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. व्हेरी इम्पॉर्टंट. EPF योजना 2026 अंतर्गत अंशतः पैसे काढण्याची परवानगी मिळण्यापूर्वी EPF खात्यात किमान किती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे? बघा 25%. शिल्लकीच्या 25%. म्हणजे जसं मी सांगितलं की जर तुम्हाला 1000 रुपये असतील तर त्यातले 250 रुपये तिथे ठेवावं लागणार. 700-750 रुपये तुम्ही काढू शकता. 2026 फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला? रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डो. ऑपरेशन सेफ सायबर स्पेस ही मोहीम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेली? गुजरात पोलीस. गुजरात पोलीस. भारताच्या पहिल्या खासगी कक्षीय प्रक्षेपण वाहनाचे नाव काय? विक्रम-1. विक्रम-1. विक्रम-1च्या पहिल्या मोहिमेचे नाव काय? मिशन आगमन. व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्हीच्या दोन्ही लक्षात ठेवा. 10 वर्षांची लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम मोहीम कोणत्या वेधशाळेने सुरू केली? वेरासी रुबिन वेधशाळा. डन. डेव्हलपमेंट इंडिया एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड मिशन रुरल अंतर्गत प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किती दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते? 125 दिवस. जागतिक प्राणीजन्य रोग दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 6 जुलै. प्राणीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी कोणत्या एकात्मिक जागतिक दृष्टिकोनावर विशेष भर दिला जातो? वन हेल्थ दृष्टिकोन. वन हेल्थ दृष्टिकोन. कोणत्या संघाने विक्रमी 7व्यांदा ICC महिला T20 विश्वचषक कप जिंकलाय? ऑस्ट्रेलिया. एलिस पेरी त्यांची कॅप्टन आहे आणि तिने 9 वेळेस ICC ट्रॉफी जिंकलेली. भारत सरकारने सुरू केलेल्या EOCI कार्डचे पूर्ण रूप काय? इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड. उत्तर प्रदेश राष्ट्रीय कुटुंब लाभ नॅशनल फॅमिली बेनिफिट सर्वे अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला किती एकरकमी मदत दिली जाते? 30,000 रुपये. 30,000 रुपये. नुकताच GI टॅग मिळालेल्या जलभरा संदेश, जनायका मनोहरा आणि बालागड या लाकडी बोटी कोणत्या राज्यात आहेत? पश्चिम बंगाल. बिहारमधील मुंगेर येथे असलेल्या शास्त्रीय पद्धतीने वय निश्चित केलेल्या वडाच्या झाडाचे किती वय आहे? सुमारे 700 वर्ष. भारत माली निर्यात प्रोत्साहन मंच मालीच्या कोणत्या शहरात सुरू करण्यात आलाय? बामाको. बामाको काय? मालीची राजधानी. बघा ACME ग्रुप आणि मित्सुबिशी गॅस केमिकल, ठीक आहे, MCG यांच्यातील करारानुसार कोणते हरित इंधन निर्यात केले जाईल? भारतातून ते जपानला निर्यात केले जाईल हरित मिथेनॉल. किती? 1,00,000 टन दरवर्षी जपानला ते केलं जाईल. डन. जागतिक चॉकलेट दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 7 जुलै. 7 जुलै. हरित मिथेनॉलच्या उत्पादनात हरित हायड्रोजन सोबत कोणता वायू वापरला जातो? कॅप्चर्ड कार्बन डायऑक्साइड. ग्रीन मिथेनॉल जर प्रॉडक्ट करायचा असेल तर त्याच्याबरोबर ग्रीन हायड्रोजन सोबत कॅप्चर्ड CO2 मिसळला जातो. जगातील सर्वाधिक कोको उत्पादन करणारा देश कोणता आहे? कोट डी-आयव्हर. आणि कोकोच्या बियांपासून काय बनतं? चॉकलेट बनतं. बघा पुढे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये AI आधारित ICMR माइंड्स प्लॅटफॉर्मसाठी कोणत्या संस्थेला सुवर्ण पुरस्कार मिळाला? भारतीय वैज्ञानिक म्हणजे काय? भारतीय वैद्यकीय संशोधन
परिषद, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला तो पुरस्कार मिळालेला आहे. दिल्ली सरकारने सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू केलेल्या नवीन उपक्रमाचे नाव काय? मिशन कायाकल्प. मिशन कायाकल्प. 2025-26 या आर्थिक वर्षात नवीन जीआय टॅग नोंदणीमध्ये कोणते राज्य प्रथम आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश प्रथम आहे. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 125वा. 197 देशांपासून 197 देशांमध्ये 125वा रँक आहे. 45.1 भारताचा काय स्कोर आहे आणि हा स्कोर मागच्या 5 वर्षात सर्वाधिक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. गुजरातच्या सानंद येथे उद्घाटन झालेले सीजी सेमीकंडक्टर ओसॅट सुविधा कोणत्या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आले? सेमिकॉन इंडिया प्रोग्राम. सेमिकॉन इंडिया प्रोग्राम. बघा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा धोरणावरील इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन एक्सपर्ट्स 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणता देश भूषवेल? तर भारत. भारताने ते भूषवलेले आहे. 2026च्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणारा ब्राझीलचा महान फुटबॉलपटू कोण आहे? नेमार ज्युनियर. उत्तर प्रदेशच्या विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजनेअंतर्गत टूलकिट सहाय्य म्हणून किती रक्कम दिली जाते? 10,000 रुपये. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 26 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? स्वीडन. उत्तर प्रदेश सरकारने विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजना कोणत्या वर्षी सुरू केली? 2018 वर्षी. बीपीआर अँड डी नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आलोक कुमार मित्तल. आलोक कुमार मित्तल. भारताने IFS अधिकारी संजीव जैन यांची कोणत्या देशात नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली? उत्तर कोरिया. ठीक आहे, उत्तर कोरियामध्ये. किंवा उत्तर कोरियामध्ये नवीन कोणाची नियुक्ती झाली राजदूतपदी? संजीव जैन. एकच. पंतप्रधान मोदी यांना बितांग आदिपूर्ण, ठीक आहे, बिंतांग आदिपूर्ण कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला आहे? इंडोनेशिया. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना अंतर्गत पात्र मुलींना किती आर्थिक मदत दिली जाते? उत्तर प्रदेश सरकारची स्कीम आहे. 25,000 रुपये दिले जातात जन्मापासून तर त्यांचं हायर एज्युकेशन होईपर्यंत. गुजरातचे पहिले हवा भरता येणारे रबर धरण कोणत्या देशाच्या तंत्रज्ञान वापर करून बांधले जाणारे? दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया. इस्रोने विकसित केलेले सॉलचे मुख्य उद्दिष्ट कोणत्या मोहिमेच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे? गगनयान मोहीम. गगनयान मोहीम मध्ये आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट जे सोडला जाणार आहे, ठीक आहे, मानव पाठवला जाणार आहे, त्या मोहिमेअंतर्गत येते. उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 2026 अंतर्गत डेटा सेंटर क्षमतेचे लक्ष्य काय आहे? किती गिगावॅट आहे? 2 गिगावॅट. डन. पश्चिम बंगाल सरकारने प्रधानमंत्री श्रमिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत किती कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले? 313.3 कोटी. उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 26 अंतर्गत किती कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे? 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त. प्रधानमंत्री श्रमिक प्रोत्साहन योजना राबवण्याची जबाबदारी कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे? नॉर्थ बेंगॉल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. नॉर्थ बेंगॉल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे उत्तर बंगाल विकास विभाग. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाने परिधान करायचं 100% जैव विघटनशील ज्यूट विस्कॉस मिश्रित अधिकृत गणवेश कोणत्या संस्थेने विकसित केला? राष्ट्रीय ज्यूट मंडळने सांगितलेलं आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन, ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन त्यांनी तो काय केलेला आहे? तयार केलाय. पण परवानगी कोणी दिली? राष्ट्रीय ज्यूट मंडळने. सेवा उत्पादन निर्देशांकांसाठी म्हणजे इंडेक्स ऑफ सर्व्हिसेस प्रोडक्शन बेस इयर काय असणार आहे? 2024-25. मिझोरम विद्यापीठाच्या नॅशनल हिस्टॉरिक मॉन्युमेंट भारताचे कोणते निर्दिष्ट म्हणजे डेजिग्नेटेड रिपॉझिटरी ऑफ इंडिया म्हणून घोषित करण्यात आले? 21व्या क्रमांकाचा. नर्मदा प्रकल्प देय करारामध्ये किती राज्यांनी सहभाग घेतला? 4 राज्यांनी. कोणता? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश. भारताचे पहिले डिजिटल आदिवासी शिक्षण आणि ज्ञान व्यासपीठ ट्रायबेक्स कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं? आदिवासी व्यवहार मंत्रालय. जर आदिवासींच्या कल्याणासाठी, ट्रायबल पीपलच्या कल्याणासाठी मंत्रालय काम करत असेल तर ते आदिवासी व्यवहार मंत्रालय असेल. भारत इंडोनेशिया यांच्यात अलीकडे किती द्विपक्षीय करार झाले? 14. इंडोनेशियाने भारताकडून कोणते सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र खरेदी करण्याची घोषणा केलेली? म्हणजे इंडोनेशिया ब्राह्मोस आपल्याकडून विकत घेईल. कामराजार हे भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले जिथे किती मीटरचा ऑपरेशनल ड्राफ्ट उपलब्ध आहे? 18 मीटरचा.
कॅपिटल रेजिंग फेज 6 प्रकल्पानंतर कामराजार बंधन आता कमाल किती DWT क्षमतेची केप साईज बल्क कॅरियर हाताळू शकते, तर 1,70,000 DWT. व्हेरी इम्पॉर्टंट. जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 10 तारखेला. ठीक आहे. सो आता आता हे सगळं चालू होईल परत अगेन दिस विल बी इन द इंग्लिश, दिस विल बी इन द इंग्लिश. ठीक आहे. सो मेक शुअर करा की आपण काय करणार आहे, ह्या विकली जेवढ्या पण इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 50च्या आसपास न्यूज आणि 50च्या आसपास काय MCQ आणि वन लाईनर. तुमचं मागच्या आठवड्यात जर तुम्ही डेली थोडा थोडा अभ्यास करत असणार आणि याच्यात 2-3 नवीन फॅक्ट, म्हणजे जस्ट इमॅजिन करा की तुमचं होलिस्टिक एक काय होतंय प्रिपरेशन होतं, जो फॅक्च्युअल अभ्यास लागतो एक्झामला तो. सो मेक शुअर करा की अभ्यास व्यवस्थित चालू राहू द्या, रिवाइज करा मल्टिपल टाइम आणि करंट अफेअरवर तुमचा एक होल्ड मिळवा. आलं लक्षात? याच्यात काही सुधारणा हव्या असतील, अजून काही चेंजेस हवे असतील तर मला काय करा, मेसेज करा तुम्ही किंवा कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या खाली, जेणेकरून आम्हाला पण तो इम्प्रूव्ह करता येईल. तोपर्यंत आपण इथे थांबूयात. परत घेऊन येऊया डेली करंट अफेअर्स, अगेन विकली करंट अफेअरचा महासंग्राम. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.